जेव्हा आपल्याला संपूर्ण स्वयंपाक बनवायचा असतो ना, म्हणजे डाळ भात भाजी चपाती काही लोणचं पापड वगैरे पण असतं. अशा वेळेस भाजी अशी बनवायची की जी पटकन होते, ज्याला खूप जास्त साहित्य लागत नाही, खूप मसाले लागत नाही. तर इथे तुम्ही ही गवार बघू शकतात. फक्त कांद्यामध्ये परतली आहे, पण खरं सांगू तर मस्त आणि चमचमीत झाली आहे. बनवण्याची सुद्धा एक वेगळीच पद्धत आहे. त्याचा मोठा आणि सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झाला आहे, तर तुम्ही नक्की तिथे बघू शकतात. तर इथे मी गवार पाण्यामध्ये थोडी गरम करून घेतली आहे. आता फोडणी अगदी बेसिक आहे. मी फोडणीला इथे थोडंसं लसूण घातलं आहे, त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता घातला आहे. थोडा हिंग आणि फक्त घरातला जो आपला साठवणीतील मसाला असतो तो यामध्ये घातला आहे. गवार आपण एक 5 ते 7 मिनिटं पाण्यात थोडी उकळून घेतल्यानंतर ती कांद्यामध्ये परतवून घ्यायची आणि यामध्ये चवीनुसार मीठ आणि दाण्याचं कूट नक्कीच घाला. यामुळे आपली जी भाजी आहे ना, ही खरंच चवीला अप्रतिम लागते. आता यामध्ये आपण खूप पाणी घालणार नाहीये, फक्त वाफेवर शिजवणार आहे. त्यामुळे फक्त पाणी थोडंसं शिंपडायचं आणि इथून पुढे अजून एक 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर आपण गवार छान वाफवून घेणार आहे. तर बघू शकतात, अगदी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा.